हॅलो मित्रांनो, कसे का आहात तुम्ही मित्रांनो. बिग बॉस मराठी सीझन 5चा आजचा जो एपिसोड आहे लई मजेदार झालेला आहे मित्रांनो. कॅप्टन्सी टास्क जे आहे ते मस्त झालेला आहे मित्रांनो. आणि आर्याने वाजवलेला आहे मेन मुद्दा जे आहे आर्याने वाजवलेला आहे निक्कीच्या कानाखाली मित्रांनो. आणि अरबाजचा जो गेम आहे एक नंबर झालेला आहे मित्रांनो. आणि येथे संग्राम भाऊ आपल्याला जे संग्राम भाऊनी जे अपेक्षा होती ते अपेक्षा पूर्ण झालेले नाही मित्रांनो. येथे संग्राम भाऊचं काहीही गेम दिसलेलं नाही मित्रांनो. आणि आम्हाला वाटत होतं की आजच्या राऊंडमध्ये तर संग्राम भाऊचं ते दिसायला पाहिजे होतं आपल्याला. जे गेम आहे ते काही दिसलेलं नाही संग्राम भाऊचं, एकदम झिरो गेम दिसलेला आहे. आणि अरबाजचं जे आहे ते गेम 100% मित्रांनो आपला ते दिलेला आहे आणि तो टास्क पण जिंकलेला आहे मित्रांनो. आता बघू पुढच्या टास्कमध्ये जर एखादा टास्क असेल तर त्याच्यामध्ये जर संग्राम भाऊने जर खेळलं तर चांगलंच आहे मित्रांनो. तर चला एपिसोडला सुरुवात करूया मित्रांनो. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो. येथे काल 2 फेऱ्या झालेली होती आणि आज तिसरी फेरी येथे झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो येथे तिसरी फेरी चालू होती आणि त्याच्यानंतर येथे अरबाज जी आहे ते सगळेजण ते टोपीला पिशव्या लावलेल्या असतात आणि अरबाज त्यांचा प्रोटेक्ट करत असतो आणि जान्हवीला ओढत नेतो आणि पॅडी दादांना पण ओढत नेतो तो. आणि अभिजित पण तेथे राहतो. 3 जण जर एकाच्या मागे जर राहिले मग येथे कोण प्रोटेक्ट करणार आहे. आणि संग्राम भाऊ त्या पिवडी रेषेचा गेम चालू आहे तर तिथे जाऊन थांबलेले आहेत. संग्राम भाऊ हे तुम्हाला शोभतंय का संग्राम भाऊ, असं तुम्ही जाऊन तिथे थांबलेलं आहे. तुम्ही तुमचा गेम खेळलेलाच नाही ना, तुम्ही प्रोटेक्ट केलं आहे. जर तुम्ही तेथे जाऊन ते ए टीमवाल्यांची पिशवी जर काढली असती तर लई भारी झालेलं असतं संग्राम भाऊ, असं आम्हाला वाटतंय. मग मित्रांनो येथे अरबाज जे आहे ते प्रोटेक्ट करतो. मग तिकडून येऊन वर्षाताईचे जे पिशवी लपवलेली असते वर्षाताईकडून अभिजित ओढत असतो मित्रांनो. तेव्हा अरबाज तेथे धक्का देतो अभिजितला. हे चुकीचं आहे मित्रांनो. अरबाजचं जे धक्का देणं आहे ते येथे चुकीचं आहे मित्रांनो. अरबाज धक्का देऊ शकत नाही, अरबाज फिजिकल होऊ शकत नाही मित्रांनो. जेथे चूक आहे मी त्याला चूकच म्हणणार आहे मित्रांनो आणि जेथे बरोबर आहे तेथे मी बरोबर आहे म्हणणार आहे. हां, गेम चांगलं खेळलेलं आहे पण जे धक्का दिलेलं होतं ते येथे अरबाजची चूक आहे मित्रांनो. त्यानंतर मग संग्राम भाऊ अरबाजच्या अंगावर जातात आणि अरबाजला सांगतात तुला जर रडायचं आहे तर चल बाहेर बघूत कोणामध्ये किती दम आहे बघूत. संग्राम भाऊ येथे आपल्याला रंगाणा का हे खेळायचं नाही संग्राम भाऊ, आपल्याला फक्त येथे गेम खेळायचा आहे संग्राम भाऊ, न आपल्याला इथं कुस्ती खेळायची आहे संग्राम भाऊ. जे तुम्ही म्हणलं त्याला की चल आपण बाहेर जाऊत आणि हे करू ते करू, बाहेर काय बघायचं ते पुन्हा बघा संग्राम भाऊ. पण आता येथे जे गेम आहे त्याच्यावर तुम्ही ध्यान द्या आणि चांगलं गेम खेळा, असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो येथे टास्क येथे जे आहे ते संपलेलं आहे. मग त्याच्यानंतर बजर दाबण्याची बारी येते आहे. एका रांगेमध्ये सगळ्यांना बिग बॉस सांगतात एका रांगेमध्ये उभे राहा. त्याच्यानंतर सगळेजण एका रांगेमध्ये उभे राहतात आणि आर्या वैभव आणि अरबाजच्या समोर येऊन थांबते आहे आणि सांगते की आता तू पळ कसं पडणार आहे, हे गेम तुम्ही दाखवा, हे तुमची स्ट्रॅटेजी आहे ते तुम्ही दाखवा, काय तुमची ते तिथे तुम्ही दाखवा. असं समोरा तुम्ही अडवा ना त्याला, अरबाजला अडवा हो तुम्ही, वैभवला अडवा, सूरजला अडवा, अभिजित ह्याला डीपीला अडवा तुम्ही. हां, तुम्ही टास्क खेळला तिथे जाऊन सोफ्यावर बसला खुर्चीवर बसला, हे काय आहे तुमचं गेम, काय बी टीम काय झालेलं आहे तुम्हाला. अहो तुमचं गेम दाखवा तरी, तुम्ही काय गेम खेळतात, कुठले वीक कन्स्टेंट आहेत, चांगले खेळत आहेत ना तुम्हाला, काय सांगायचं काय. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात जे संदेशपत्रामध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही किती हे टोप्या तिथे पिशव्या आहेत एकमताने तुम्ही जाहीर करावे. आणि निक्की सांगते आहे की टीम ए कडून अरबाजचे 2 आहेत, वैभवचं 1 आहे आणि धनंजयचं 1 आहे, असं येथे सांगते. 4 पिशव्या आहेत असे. मग दुसरीकडे पंढरीनाथचे 4 आणि अंकिताचे 4 हे पिशव्या असतात मित्रांनो. मग त्यानंतर पहिल्यांदा अरबाज बजर दाबतो आणि अरबाज जाऊन ससा बनतो आणि ससा बनल्यानंतर अरबाज जे आहे मित्रांनो ते पंढरीनाथ आणि अंकिताला बाद करतो मित्रांनो. आणि पंढरीनाथना बाद कारण हे देतो की हे सक्षम नाहीत, हे लीडर यांच्यामध्ये नाही आणि यांच्या ग्रुपमध्ये जे लीडरशिप आहे ती अभिजित आणि डीपी हे चालवतात, अजून ह्यांच्यामध्ये ते लीडरशिप आलेली नाही, असं कारण देऊन त्यांना बाद करतंय आणि अंकिताला पण येथे बाद करतं मित्रांनो. असं टास्क होतंय मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो येथे सगळेजण बसतात आणि तेथे अरबाज म्हणतो, पटेल म्हणतात पटेल, हे जे ते सगळ्यांना चिडवतंय मित्रांनो. लई मजा आलेली हे त्याचं जे जोकिंग होतं ते बघून आपल्याला. मग त्यानंतर मित्रांनो येथे वैभव आणि संग्राम आणि आर्या येथे सगळेजण येथे बसलेले असतात आणि हे चर्चा करत असतात
की आर्या सांगते की वैभव तू का हे दिलं नाहीस की जेव्हा अरबाज हे करत होतं तू का म्हणलं नाहीस अरबाजला, असं तसं म्हणते. मग वैभव म्हणतो मी सांगितलेलं आहे ना त्याला, अरबाजला मी सांगितलो जेव्हा तुला आडवत होतं मी सांगितलं त्याला. मग वैभव सांगतो संग्राम भाऊ मी सांगितलो ना त्याला. हो त्यानं सांगितलं. मग ते संग्राम दादा जे आहे ते अरबाजला सांगतात, सॉरी वैभवला सांगतात की जेव्हा पण पुढच्या तासमध्ये अरबाज मला कोणाशी पण भिडला मी त्याच्याशी भिडणार. अहो बिंदास भिडा ओ संग्राम भाऊ, बिंदास तुम्ही भिडा. आम्हाला बघायचं आहे की तुम्ही आणि अरबाज कसे भिडणार हे आम्हाला बघायचं आहे. तुम्ही भिडा त्याच्याशी, आम्हाला हेच बघायचं आहे. मग त्यानंतर रूममध्ये ते पॅडी दादा आणि अरबाज आणि संग्राम हे बसलेले असतात आणि संग्राम दादा आणि तेथे अरबाज जे बसलेले असतात. मग अरबाज सांगतो पॅडी दादांना मी तुम्हाला धरलेलो होतो तेव्हा मला सोडायचं नाही, ते तुमच्या जॅकेटमध्ये माझी ते अडकलेली होती उंगली. मग त्यानंतर तेथे सूरज येतो आणि सूरज येऊन वैभवला सांगतो की तू पॅडी दादांना शिवा दिलास असं तसं. मग वैभव सांगतो मी कधी त्यांना शिवा दिलो, काय सांगतास तू, काय सांगलाला सूरज, काय आहे. आम्हाला तर वाटलं नाही मित्रांनो कधी शिवी दिली, काही दाखवले नाही. पण जर त्याला सूरजला वाटलं असेल तर ते दिली असेल का नाही. मग पुन्हा वैभव सांगतो मी म्हणलोच नाही शिवी, तू काय हे भांडण लावतास असं तसं येथे सूरजला सांगतो. मग त्यानंतर मित्रांनो येथे सूरज सांगतो वैभवला की तुला तेव्हाच्या तेव्हा तुला दिसेल असं तसं येथे सांगते. असं येथे यांचं वाद चालूच राहतंय मित्रांनो. मग ते संग्रामदादांना वैभव सांगतो हे बघा ना उगं भांडण लावत आहे, अजून मी त्याला सांगत आहे कट कर. पण काय झालेलं आहे बिग बॉसला माहीत आहे मित्रांनो, शिवा दिली नाही दिली हे आपल्याला वीकेंडच्या वारमध्ये दाखवण्यामध्ये येईल मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो येथे संग्राम, अंकिता आणि सूरज आणि पॅडी भाऊ हे बसून ते टास्कची चर्चा करतात. संग्राम हे सांगतो की मी ह्यांना हे करत नाही म्हणून हे लय खेळत आहे अरबाज. मी एन्जॉय कोणाला तरी जरा मार लागेल अशामुळे मी हे काही ह्यांना जादा टास्कमध्ये मी हे करत नाही, नियम मोडत नाही मी, म्हणून मी आता आलेला आहे. मला नियम हे काही माहीत नाही. मला एक गोष्ट सांगायची आहे संग्राम भाऊ, तुम्ही 1 महिना काय 6 हप्ते जे पण आहेत ते तुम्ही बघितले नाही का कसे हे खेळलेले आहेत, कसं हे चाललंय. तुम्ही बघूनच आलात ना बाहेरून की तुम्हाला रोज हे काही माहीत नाही, असं होऊ शकत नाही संग्राम भाऊ, असं चालतच नाही. तुम्ही बघितलेलं आहे गेम, पूर्ण 1 महिना तुम्ही बघितलेला आहे गेम की हे कसं चाललंय, कसं हे ह्यांचं आहे. मग अंकिता तिथे सांगते आहे की असं मी पण निक्कीनं माझ्यावर खोटं हे केलं, मी त्याला हे चिमटली, हे केली, ते केली, मी त्याला काहीच केली नाही असं अंकिता तिथे सांगते मित्रांनो. आणि त्यानंतर दुसरीकडे आपल्याला दाखवण्यामध्ये आलं की निक्की आणि अरबाज हे तेथे गार्डन एरियामध्ये बसलेले असतात. निक्कीच्या मांडीवर अरबाज झोपलेला आहे, त्याचा मुंडका ठेवलेला आहे. अरे काय चाललंय तुमचं, का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे का तुम्ही? अरे अरबाज बाळा तुझी गर्लफ्रेंड बाहेर आहे रे. तू काय करतोस अरबाज, काय चाललंय तुझं? असं ते बायकोच्या मांडीवर झोपणार कोणी? तू त्याच्या मांडीवर असं डोकं ठेवून असं झोपलाच. अशा एक शूटिंग चाललेली आहे गोष्ट, एक लव्ह मॅरेजची, लवची एक प्रेमाची काही फिल्म चालू आहे का तिथं बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये? तुम्ही का फिल्म चालू करणार आहो का तिथं? काय चाललंय तुमचं हे, मला काहीच कळत नाही. आणि डोकं एकमेकांना असं खाली मान घालून आणि ते त्याच्या निक्की जे आहे ते अरबाजच्या डोक्याला असं करायला लागली आहे. काय प्रकार, काय चाललंय तुमचं? बिग बॉस आहे हे, काय सैराट नाही आहे इथं, सैराट फिल्मची शूटिंग चालू नाही जे तुम्ही असं करला. मग त्यानंतर असू द्या. मग त्यानंतर अरबाज आणि निक्की तिथे बसलेले असतात जेवण करत. मग त्यानंतर ते वैभवची बोलते निक्की की आता कॅप्टन्सीमध्ये तुम्ही आलेले आहात आणि तू वैभवला बनवणार आहेस का? मग अरबाज सांगतो मी आधी वैभवशी बोललेला आहे आणि वैभवशी माझं बोलणं झालेलं आहे की अगोदर ह्या जे पण आहेत दुसरे त्यांना पण हे करू, मग दोघं जर आपण आलो कॉम्पिटिशनमध्ये तर एक दुसऱ्याला आपण टफ कॉम्पिटिशन देऊ असं मी वैभवला म्हणलेलं आहे, असं येथे अरबाज निक्कीशी सांगतो. मग त्यानंतर जान्हवी, वैभव आणि अरबाज हे बसलेले असतात आणि तेथे जान्हवी जी आहे मित्रांनो अक्षरशः तुम्ही पाहिलं असेल एवढी चांगली आज जान्हवी खेळलेली आहे, लई भारी. जान्हवी येथे अरबाज आणि वैभवशी पहिला मुद्दा मांडती आहे आणि सांगते आहे अरबाज तू मला एका पहिलवानासारखं तू मला ओढत होतास, माझा हात फ्रॅक्चर झालं होतं तर मी घराला जायचं होती, मी गेम खेळले नसती, माझा हात बघ कसं झालेला आहे,
खरं मित्रांनो तेवढी ताकद लावली का नाही लावली ते आपल्याला तेवढं कळलं नाही. पण अरबाजनं येथे सांगितलं, "मी पॅडी दादांना जास्त ताकद लावत होतो आणि जान्हवी मी तुला जास्त ताकद येथे लावलेली नाही," असं येथे तो सांगतो. जान्हवी हे सांगते पहिला मुद्दा. मग त्यानंतर जान्हवी सांगते, की माझा दुसरा मुद्दा हे आहे, की तुम्ही दुसऱ्या राउंडमध्ये मला का हे केलं बाद? हां, मी बघत होती. मला वाटलं तुम्ही तिसऱ्या राउंडमध्ये मला हे करशील. हां, तर तुम्ही मला हे केलं. मग अरबाज सांगतो, "नाही गं, असं झालं. तुझ्या पहिल्या राउंडमध्ये पण तुझं नाव आलं पण मी घेतलो नाही." असं अरबाज येथे सांगितलं. पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला घ्यावं लागलं. मग दुसरीकडून वैभव हे सांगते मला अक्षरशः हसू आलं त्या गोष्टीची. वैभव सांगते, "अगं नाही, ती निक्की सांगितली म्हणून आम्ही घेतलोय तिथं." असं वैभव सांगितलं. मग जान्हवी सांगते, "हां, निक्कीला काय प्रॉब्लेम आहे माझ्या कॅप्टनशी? हां, मी इंडिव्हिज्युअल आहे ना, इंडिव्हिज्युअल मी खेळत आहे, तर निक्कीला काय प्रॉब्लेम आहे?" असं जान्हवी येथे सांगते. आणि जान्हवी येथे या दोघांना सांगते, की "आता तुम्ही येथे इंडिव्हिज्युअल गेम खेळा, मी तुमच्या अपोजिट खेळेल आणि तुम्ही माझ्या अपोजिट खेळा." अक्षरशः हे शब्द येथे बोललेले आहेत जान्हवी मित्रांनो. आणि एवढं चांगलं वाटलं, की हे सांगितले, "आता तुम्हाला जर मौका भेटला ना, तुम्ही मला कॅप्टन्सी पदावरून बाहेर केलं. जर मला जर पुन्हा एकदा जर पुढे मला भेटलं मौका, तर मी तुम्हाला कॅप्टन्सीमधून काढेन." असं जान्हवी येथे स्पष्ट शब्दामध्ये अरबाज आणि वैभवशी सांगते मित्रांनो. त्यानंतर अंकिता जी आहे ते बाथरूम एरियामध्ये जाते मित्रांनो. आणि तिथे तिथे प्याडी धनंजय जे आहे ते बाथरूममध्ये झोपलेलं असतं मित्रांनो. काय सांगायचं धनंजय, काय चाललंय तुमचं राव? तुम्हाला झोप आली तर बाथरूममध्ये कसं काय झोपता? काल पण तुम्ही तिथे झोपलाच बाथरूममध्ये आणि आज पण तिथे झोपलाच आणि अंकिताच येऊन तुम्हाला उठवतीये. मग पॅडी सांगत असेल, "हे अंकिताला कसं कळतंय की मी इथे झोपला हां, ह्याला कसं काय कळतंय? मला काहीच कळत नाही." असं पॅडी तिथे सांगतात. मग अंकिता सांगते, "हे अक्षरशः झोपलेले आहेत आणि फ्लश दाबलेले हे सांगलेले आणि बाहेर आल्यानंतर त्यांचा चेहरा बघा," असं अंकिता सांगते. हो, खरंच ते झोपलेले होते असं तिथे दिसून आलं मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो दुसरीकडे अंकिता आणि पॅडी आर्या हे तेथे चर्चा करत असतात आणि अंकिता सांगते, मी जे हे ते खेळ खेळलेली आहे, माझे मित्र जे आहेत ते डॅश डॅश असं काय म्हणेल असं म्हणतात बाहेर अंकिता. मग बिग बॉस वरून सांगतात, अंकिता डॅश डॅश मित्र कोण आहेत जे तुम्हाला बाहेर सांगणार आहेत असं बिग बॉस सांगतात. मग त्यानंतर थोडी मजाक मस्ती होते बिग बॉसची अंकिताची. मग बिग बॉस तेथे अंकिताला सांगतात, तुम्ही कन्फेशन रूममध्ये या आणि तेथे या. मग तेथे जेव्हा अंकिता येते त्यानंतर अंकिताला सांगतात, की येथे एक टास्क हे जे तुमच्यासमोर एक फाईल ठेवलेली आहे आणि हे तुम्हाला लिव्हिंग एरियामध्ये जाऊन सगळ्यांना वाचून दाखवायची आहे. आणि येथे जे आहे ते टास्क सुरू होते मित्रांनो. आता जे उरलेले सदस्य आहेत अरबाज, वैभव, सूरज, वर्षा आणि धनंजय यांच्यामध्ये कॅप्टन्सीची टक्कर होते मित्रांनो. आणि येथे काय होतंय, 4 एरियामध्ये 4 कंकर ठेवलेले आहेत. ते जे ग्रेनाइट जे एवढं दगड आहे ते ठेवलेलं आहे 4 एरियामध्ये 4. आणि यांना ते घ्यायचं आहे. बजर वाजल्यानंतर ते घ्यायचं आहे हातात आणि ते ॲक्टिव्हिटी रूममध्ये तेथे ठेवायचं आहे. आणि जाऊन तेथे एक जादुई किताब ठेवलेली आहे. त्या जादुई किताबमध्ये ते यांना बनवायचं नाही कॅप्टन, त्याचं नाव तेथे लिहायचं आहे आणि ज्याचं नाव तिथे लिहिलं गेलं ते कॅप्टन्सी टास्कमधून बाद होईल असं येथे ठेवलेलं होतं. मग त्यानंतर मित्रांनो आता येथे हे ठेवलेलं राहते जिथे तेथे मित्रांनो सगळेजण उभारलेले असतात आणि निक्की आणि आर्या आणि अंकिता हे राहतात. मग निक्की काय करते आहे, आर्या त्याला निक्कीला भागून ओढती आहे आणि सांगते आहे, "तू येथे हे करणं." मग निक्की सांगते, "तुम्हीच खेळा गेम, मी इथे गेम खेळणार नाही." म्हणून तिथून निघून जाते आहे. आणि आर्या काय ते बाथरूम एरियाचं ते दरवाजा लावून घेते आहे. आणि दुसरीकडे निक्की जी आहे ते अंकिता आणि पॅडी दादा यांच्याकडे जाते आणि त्यांची चर्चा इथे चालत राहते. यांचं लईच वाद दाखवलेला आहे. अक्षरशः मित्रांनो मला वाटते 15 ते 20 मिनिट या टास्कमध्ये एका राऊंडमध्ये यांनी घातलेला आहे मित्रांनो. आणि एवढं बोर केलेलं आहे ते टास्कमध्ये. पटपट करत जावा बिग बॉस, आमच्याकडे एवढं वेळ नाही आहे बिग बॉस. आज लईच लांब हे तुम्ही खिचलेला आहे एपिसोड मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो येथे जान्हवी जी आहे ते हातामध्ये कंकर घेते आहे आणि तेथे जाते आणि तेथे ठेवते आणि ॲक्टिव्हिटी रूममध्ये जाऊन तो पहिल्यांदा त्या जादुई खिताबमध्ये अरबाजचा नाव येथे कोरते मित्रांनो. अक्षरशः मित्रांनो अरबाज एवढ्या रागामध्ये येतो आणि जान्हवीला सांगतो, "तू मला बाद केलीस, हे मला हे नाही, पण जे तू कारणं दिलीस ना
हे मला वाईट वाटलं, असं अरबाज येथे जान्हवीला सांगतो. मग त्यानंतर मित्रांनो असं प्रकारे पहिला राऊंड हा संपतो. मग दुसऱ्या राऊंडमध्ये वैभव ते दगड घेतो आणि दगड घेऊन तेथे जातो आणि गेल्यानंतर तेथे तो सूरजला बात करतो आणि सांगतो सूरजला कॅप्टन्सी हे काही समजत नाही आणि या आठवड्यामध्ये त्याने कॅप्टन्सी केली पण ड्युटी त्याला देता आली नाही आणि लई त्याच्याकडून चुका झालेल्या आहेत अशा म्हणून हे मी कारण देऊन सूरजला इथे बाद करतो. मग मित्रांनो इथे 2 राऊंड संपतात आणि उरलेले 2 पेट्या राहतात आणि सदस्य असतात 3 वैभव, वर्षा आणि धनंजय आणि 2 जे सदस्यांचे नावं तिथे त्या जादुई किताबमध्ये लिहिल्यानंतर जे 5वं सदस्य उरते तो बनणार आहे कप्तान मित्रांनो. पण त्याच्या अगोदर येथे तिसऱ्या राऊंडमध्ये काय होतं मित्रांनो, तेथे वैभव तेथे बिग बॉसला सांगतो बिग बॉस हा जो दगड आहे त्या पेटीतलं ते मध्ये गेलेला आहे म्हणून तो दगड मग बिग बॉस सांगतात तिथे स्टोर रूममध्ये तुम्ही ठेवा आणि तुम्हाला पुन्हा हा दगड देण्यामध्ये येईल असं येथे सांगतात. आणि त्यानंतर मित्रांनो येथे जेव्हा निक्की त्या दुसऱ्या पेटीकडे जाते आहे आणि तेथे आर्या असते आणि वर्षाताई असतात. मग त्यानंतर आर्यामधून दार लावते आणि निक्की सांगते हे दार उघडत नाही बिग बॉस, मी कसं खेळू, असं करू कसं करू कसं 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 असं 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 हे त्याचं चालतच राहते आणि अरबाजला जाऊन सांगते की अरबाज ते बघ दार लावले. मग ते दार उघडते. मग त्या पेटीकडे त्यानं जाते आणि ह्यांची वादावाद होते. त्या वादावादमध्ये खिचाखिचीमध्ये तेथे जे आर्या आहे मित्रांनो तेथे निक्कीला एक कानाखाली सनकन आवाज होते मित्रांनो, सनकन आवाज आली पण बिग बॉसने दाखवलं नाही आम्हाला मित्रांनो. ते कॅमेरा ते कट केलेलं थोडं पण ते दाखवलं आणि येथे जे आहे ते येथे एपिसोड संपलेला आहे मित्रांनो. आणि बिग बॉस सांगतात हा जो आज घडलेला आहे निक्की आणि अरबाज हे निश्चयचकित घडलेला आहे आणि याच्यावर कारवाई होईल असं बिग बॉसने तेथे सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि प्रोमोमध्ये तर मी व्हिडिओ टाकलेच आहे प्रोमोवर आणि आर्याला मला वाटतं इव्हेक्टेड करणार आहेत मित्रांनो अशी हे 100% गॅरंटी आहे कारण की त्यानं हात उचललेला आहे मित्रांनो. पण येथे बिग बॉस आहेत, बिग बॉसच्या मनावर आपण काही सांगू शकत नाही. बिग बॉसच्या मनावर जर आलं तर त्याला वाचू येतील आणि बिग बॉस जर सांगितले त्याला तर नॉमिनेट करतील पूर्ण सीझन, नाहीतर त्याला इव्हिक्ट करतील मित्रांनो, नाहीतर त्याची कॅप्टन्सी घेतील अशी शिक्षा काहीतरी देणार आहेत. आता ते आपल्याला आता काही देणार नाही, ते आठवडा जेव्हा भाऊचा धक्का राहतो तेव्हा हे सगळं सांगणार आहेत. अशा प्रकारे हा एपिसोड येथे संपलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला कसं वाटलं हे एपिसोड आणि आपलं रिव्ह्यू कसं वाटलं हे तुम्ही आपलं मत जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मांडा. आणि व्हिडिओवर नवीन आहात तर एक लाईक ठोका मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद.